हॅलो, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या चपात्या. काय झालं, गव्हाच्या पिठाच्या सुद्धा चपात्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. भातही खायचा कंटाळा आलेला आहे. भाकरी तर नको वाटते आहे. त्यातल्या त्यात मुलं तर भाकरी खातच नाही, त्यांना चपात्याच हव्या असतात. मग ह्या निमित्ताने तरी ज्वारी त्यांच्या खाण्यात येईल, म्हणून मग म्हटलं आज आपण ज्वारीच्या चपात्या करून पाहूया. तर खरं गंमत काय आहे की मी सुद्धा ह्या चपात्या पहिल्यांदाच करते आहे. तर पीठ घेतलेलं आहे, साधारण 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कडक गरम पाणी टाकायचं आहे. तर हे थोडंसं मीठ घेतलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला कडक गरम पाणी टाकायचं आहे. पाणी अगदी कडकडीत गरम असावं आणि चमच्याने ते आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. हाताने पीठ मिक्स करायचं नाही, नाहीतर हाताला चटके बसतील. तर चमच्याने अगोदर हे पीठ मिक्स करायचं आहे. तर आता साधारण मी ह्या ठिकाणी ना 2 वाट्या ज्वारीचं पीठ, तर 1 ते 1.5 वाटी मला गरम पाणी लागलेलं आहे. हे पहा, हे ना असं हाताने चेक करायचं की ते किती नरम होतं आहे ते. आणि आपल्याला वाटलं की हे अजून कोरडं आहे जास्त, तर थोडं पाणी टाकायचं आणखीन. कारण की ते भिजून फुगतं, तर त्यावेळेस ते सगळं पाणी शोषून घेतं. त्यामुळे तसं काही टेन्शन घ्यायचं नाही की चुकून पाणी जास्त झालं तर पीठ आपलं बिघडेल. तर तसं काही होत नाही. न घाबरता हे करा. आता हे गरम पाणी यामध्ये छानपैकी मिक्स केल्यानंतर ना हे आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे. साधारण 20 मिनटं तरी ठेवावं, कारण ते इतकं कडक गरम असतं ना की ते थंड व्हायला तरी 15-20 मिनटं लागतील. आणि त्यानंतर ते गरमीमुळे ना छान फुलून येतं आणि मस्तपैकी त्यामध्ये मुरतं. तर आपले हे 15 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता हे पीठ हात लावण्या इतकं ते थंड झालेलं आहे. आता हाताने आपण ते पीठ आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे ते सगळं. कारण आपण त्यात मीठ टाकलेलं होतं. काही ठिकाणी ते पीठ कोरडं असतं, काही ठिकाणी ते जास्त भिजलेलं असतं. तर ते आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वाटलं की ते अजून थोडं कोरडं आहे, पाणी लागेल, तर पुन्हा गरम पाणी करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्यामध्ये घालायचं. तर मी थोडंसं मला साधारण अर्धा कप पाणी लागलं असेल पुन्हा हे पीठ मळायला. आणि हे मी पहिल्यांदाच करते आहे, पण खूप छान झालेलं आहे. फक्त आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हवा ते करण्याचं, तर ती गोष्ट आपल्याकडून चुकत नाही. तर मग अशा पद्धतीने हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी मळवून घेतलं ना की याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. कारण खूप मोठ्या चपात्या नाही करायच्या याच्या, तर छोट्या छोट्याच चपात्या करायच्या. कारण की लाटायला, उलटायला, तव्यावर टाकायला ते सोपं जातं. शेवटी गव्हाच्या पिठात आणि ज्वारीच्या पिठामध्ये थोडा फरक असतोच. गव्हाच्या पिठाला चिकनाई असते, त्यामुळे ते उलटताना, सरसर लाटताना शक्यतो चिकटपणा असल्यामुळे गव्हाच्या चपात्या फाटत नाहीत. पण ज्वारीचं पीठ थोडं सांभाळूनच वापरावं लागतं, कारण ते लगेच फाटल्या जातात. त्यामुळे आपण सुरुवातीला छोटे छोटेच गोळे घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते सोपं जाईल. आता व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की मी या ठिकाणी काय केलेलं आहे, ज्वारीच्या पिठाच्या चपात्या लाटण्यासाठी मी ज्वारीचं सुक्कं पीठ नाही घेतलेलं आहे, तर मी घेतलेलं आहे गव्हाचं सुक्कं पीठ. तर गव्हाचं सुक्कं पीठ लावून मी लाटते आहे, कारण की गव्हाच्या पिठाला चिकनाई असते, थोडीशी चिकटपणा असतं. त्यामुळे ते कसं ज्वारीच्या पिठाला फाटू देत नाही, म्हणून मग मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि ह्या चपात्या तुम्ही प्लास्टिकचा कागद, एक कागद खाली आणि वरून एक कागद, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लाटू शकता. जर असं पद्धतीने लाटलं तर सुक्कं पीठ सुद्धा लागणार नाही आणि छान त्याने सुद्धा लाटायला सोपं जाईल. जर ज्यांना डायरेक्ट लाटण्याने येत नसेल, तर त्या प्लास्टिकच्या कागदाचा वापर करून लाटू शकतात.
गॅस मीडियमच ठेवायचा आहे. जास्त फास्टही नाही आणि जास्त कमी आचेवरही नको. कारण जास्त फास्ट आचेवर ठेवलं तर ते जळणार, कमी आचेवर ठेवलं तर कडक होणार. आणि चपात्या सुद्धा पहा खूप छान पटापट सरासर लाटल्या जात आहेत. पहिली वेळ असून सुद्धा मला सुद्धा बरंही वाटलं की छान लाटल्या जात आहेत. आता मी या ठिकाणी ना ह्या चपात्यांना लावण्यासाठी तूप घेतलं आहे. तेलही वापरू शकतो आपण, पण म्हटलं तुपामुळे थोड्या अजून मऊ राहतील म्हणून मी तूप घेतलं आहे. हे पहा किती पातळ झालेले आहेत पहा. अगदी चपातीसारख्याच पातळ लाटल्या गेलेल्या आहेत. तुम्ही याला फुलके सुद्धा म्हणू शकतात बरं का. पहा चपाती ती छान शेकून निघाली ना की मस्त फुगतेही आहे बरं का. आणि मी खूप खरंच खुश झाली कारण पहिली वेळ असताना सुद्धा त्या छान फुलत होत्या. तूप लावल्यानंतर काय होतं जास्त वेळ भाजल्या ना की तुपाचा धूर होतो आणि तूप जळून जातं. आता पहा हा मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याचे 2 भाग केलेले आहेत. एक खाली ठेवण्यासाठी आणि एक पोळीच्या वरून ठेवण्यासाठी. तर तुम्ही जर तुमच्या चपात्या फाटत असतील लाटताना थोडं अवघड जात असेल, तर असं प्लास्टिकच्या कागदामध्ये ठेवून तुम्ही ती पोळी लाटू शकता. त्यामुळे काय होईल ती सारखी उलटायची गरज पडणार नाही आणि पोलपाटाला खाली चिटकणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते सोपं जाईल. ही पहा प्लास्टिकच्या कागदावर ठेवून लाटलेली पोळी सुद्धा आपली छान अशी पातळ झालेली आहे. चला तर आता आपल्या ज्वारीच्या पिठाच्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि 2 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर चपात्या झालेल्या आहेत. अरे वा, पहा ना तुम्ही किती मऊ लुसलुशीत चपात्या झाल्या आहेत. अगदी तोंडात घालताच विरघळतील अशा ज्वारीच्या पिठाच्या चपात्या झालेल्या आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये झाल्या आहेत बरं का. कारण की काय होतं आपण हे पीठ गरम पाण्यामध्ये भिजवलेलं असतं ना, तर ते फुलून त्याची ना क्वांटिटी वाढलेली असते. तर त्याच्यामुळे ते पीठ जास्तीचं होऊन जातं फुगल्यामुळे, गरम पाण्यामुळे. तर ह्या भरपूर पोळ्या झाल्यात पहा ना. चला तर मग मंडळी, आता वेळ उगाच का दवडायचा नाही का? आपलं जेवण तयार आहे. शिवाय गरम-गरम आहे, तर गरम असतानाच जेवून घेतलेलं बरं. आणि मेनूसुद्धा खूप छान आहे बरं का. मेथीची पालेभाजी आहे, मटकीचा रस्सा आहे, घरी केलेलं कैरीचं लोणचं आहे, मैत्रिणीने दिलेलं भोकराचं लोणचं आहे, लाल लसणाची चटणी आहे आणि ही काळी जी दिसते आहे ती कारळ्याची चटणी आहे आणि सोबतच आपल्या गरम-गरम ज्वारीच्या चपात्या. तर इतका छान मेनू आहाहा! मस्त भूक लागलेली आहे मला तर. तर मैत्रिणींनो रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो व्हिडिओ पुढे पाठवायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.